मराठी कथा 2 झोळ्या। ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली हे आपल्या सर्वांना माहीत आहेच। त्याचप्रमाणे या पृथ्वीवरील सृष्टी व जीव यांनाही त्यानेच निर्माण केले। प्रत्येकाला काही ना काही स्वतःचे असे वैशिष्ट्य ब्रह्मदेवाने दिले आहे। कोकिळेला गळा, सिंहाला सुंदर आयाळ, मोराला सुंदर रूप, तर माणसाला वरदान दिले असामान्य अशा बुद्धिमत्तेचे। माणसाने एवढ्यावरच समाधान मानले नाही। तो ब्रह्मदेवाला म्हणाला, देवा, मला 2 अदृश्य झोळ्या दे। मी त्या माझ्या गळ्यात अशा अडकवीन की त्यातली एक माझ्या छातीवर अडकवेन व दुसरी पाठीवर। ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, 2 अदृश्य झोळ्या कशासाठी? त्याने माणसाला विचारले। या झोळ्यांचा उपयोग तू कशासाठी करणार ते सांग। क्षणांचाही विलंब न करता माणूस म्हणाला, पाठीवरच्या झोळीत मी माझे दोष ठेवून देईन, तर छातीवरच्या झोळीत मी दुसऱ्यांचे दोष ठेवीन। ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले। या 2 अदृश्य झोळ्या घेऊन माणूस पृथ्वीवर आला। तेव्हापासून माणसाला स्वतःचे मोठे दोष सुद्धा दिसेनासे झाले, पण दुसऱ्यांचे लहानशे दोषही दिसू लागले आणि छातीवरच्या झोळीत हे दोष तो साठवून ठेवू लागला। त्यामुळे द्वेष भावनाही वाढू लागली। तात्पर्य, त्यामुळेच माणूस स्वतःचे दोष पाहू शकत नाही। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।